हॅलो, एक नंबर सगळं वाजलं होतं तेवढं सगळं वाजलं. लवकरात लवकर तुम्हाला जायचं आहे, कारण उद्या काम करण्याचं आहे. वा शनिवार असते वेगळी गोष्ट. पहिला नमस्कार करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तू राजाचा अवसर लावित राहा, मी आपला बोलत राहतो. विषय काय? काय नाही विषय, काय नाही. मंडळी, सोन्याचे दिवस काय म्हणतात लोककलेला? सोन्याचे दिवस काय म्हटलं जातं? त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची वारी. त्याचं कारण, गुरुवारी वारी झाली, संध्याकाळी साहित्य संघात, शुक्रवारी झाली, काल संध्याकाळी इथंच झाली, काल सकाळी पण इथंच हाऊसफुल, आजचा पण हाऊसफुल, इथं पण हाऊसफुल आहे. आज 2 जिल्ह्यापुरता शक्तितुरा. आज खाली जर बॅनर बघितले तर 50% या लोककलेची. आज वाढ वडिलाला काय वरती वाटत असेल ना, आम्ही काय त्याच्यासारखा शक्तितुरा सादर नाही करू शकत, पण बिघडवू तर नाही शकत. वो आणि पण अप्रतिम बारी केली आहे. तुम्हाला सर्वांना जो आपला फाटका बाप होता, आपल्यासाठी फाटका संत, आज त्याचा जून मधला 3रा रविवार हा राष्ट्रीय पितृदिन हा साजरा केला जातो. आणि आज आपल्या वडिलांचा दिवस. बुवा बरोबर बोलले, त्यांना कुठला दिवस नाही, वर्षाचे 12 महिने त्यांच्यामुळे आपले दिवस आहेत, मान्य. पण एक कुठला तरी असा एक स्मृतीचा दिवस असा लागतो, तो आहे. काय म्हणतोय 2 शब्द ऐका. दादा अजून जरा येऊन द्या, आउटपुट दिसत नाही व्यवस्थित. आज मी आला बिल्ला मॉप म्हणणार आहे. म्हणजे तुझ्याच मूळ पेटते चूल, नाही कष्टाला अंदाज. तुझ्याच मूळ पेटते चूल, नाही कष्टास अंदाज. कसून माती पोसतो नाती, माझा फाटका संत. जाणीला बाप जाने, पाहिला देव त्याने. जाणीला बाप जाने, पाहिला देव त्याने. नांगर जोडून हे कुळ फोडून करार भुईशी केला. कोरडाऊर करून घोर सलाम त्याचा गेला. सुखा वैशाख ओला पोषक, आखाडी घामाचा ठोबा. त्या घामावर उभी जिवंत हिरव्या भाताची लोंब. कधी हे सरतील पांगय फिरतील मनाशी एकच खंता. कधी हे सरतील पांगय फिरतील मनाशी एकच खंता. कसून माती पोसतो नाती, माझा फाटका संत. जाणीला बाप जाने, पाहिला देव त्याने. तो आपला बाप सगळ्यात श्रीमंत या जगात, आदानेपेक्षा श्रीमंत आमच्यासाठी. अरे टायराच्या भाना घालून ज्यानं आपल्यासाठी किमान त्यावेळेला पॅरागॉनची स्लीपर दिली, त्याला काय श्रीमंत बाप असेल. आणि त्याची आपण पोर
एसी हॉलमध्ये बसतोय, 200-250 तिकीट काढलेलं आहे आणि तो तिकडं दररोज फोन करून म्हणतोय, बाबा बरा आहे ना, कोणाच्या आल्यात नाही घ्यायचं, कोणाच्या गेल्यात जायचं नाही, गाडी घोड्यातनं सांभाळून राहा. तुम्ही सगळीजण त्याच्यासाठी संपत्ती आहे आणि स्वतः जपायचं, तुम्ही स्वतःला जपायचं, कुणाच्या खरंच आल्यात गेल्यात जायचं नाही. कार्यक्रमाला खरंच स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता एक शारदा माता, अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे आणला आणि थोर प्रबोधन केलं त्या विचारांचे पायी आदरणीय शाहू फुले आणि आंबेडकर, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, बाळूमामा, माझी आई नवलाई, आई विठलाई, आई मुंबादेवी, नटेश्वर, रंगदेवता, धनीदेवकर सर्वांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. ढोलकीपट्टू सिद्धेश बारगोडे, सिद्धार्थ बारगोडे, देखील कीबोर्डला आहे सुरत मालपेकर, बेंजोला आहे आणि विशाल करंबळे. आमचे अब्दपाडला माझे गावची टीम सलग 4 कार्यक्रम करते आहे आणि साऊंडला सालाबादप्रमाणे परंपरेने राजवता पड्याळ, लव यू आणि माझी शाखा खेड तालुक्यातील पन्हाळजी गावाची जय बजरंगबली नाच मंडळ पन्हाळजी कोटवाडी यांच्यासोबत तुमच्या चरणाची धूळ मस्तक केलं कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम थोडा पालता होणार आहे पण घ्या सांभाळून, त्याच्यातनं आपण फुकट घेऊया, टेन्शन नॉट. आयोजक कोकणी युट्यूबर्स त्यांनी थप्पाच मारलेला आहे हाऊसफुलचा, त्यांनी रजिस्ट्रेशनच करून ठेवलंय, कॉपीराईट घेतलेला सगळ्यांनी. युट्यूबरचं आयोजन म्हणजे हाऊसफुलच. सुनील डावल साहेब आणि अनिल गराटे माऊली आणि बाकीचे सगळे वांडर्स यांना आय लव्ह यू. मला परत तुम्ही निवडला, थँक्यू सो मच. या ठिकाणी संतोष कणेरे भाऊ आमचे गावावरून आलेले आहेत, रुपेश गोरे माऊली. हा एक माणूस असा आहे ना आमचा ना त्यांचा, मला काही कळतच नाही. वरे नो तुम्ही आला खडत ना, थँक्यू सो मच. शशिकांत माडवे, शाहीर सुशांत गराटे, आमचा तुऱ्याचा बुलंद आवाज. त्याच्यानंतर समीर बेर्डे आहेत, तेवढ्यातले जयेश आमटे आहेत, सागर पंचाळ आहेत, राजेश शिवे आमचे बंधू आहेत, निखिल गुरव आहेत, मला दिग्या भोवड आहे, शाहीर संतोष कोलापटे, अनिल उजाळ, ग्रंथोपासक संदीपजे सावंत, शाहीर किरण गुरव, राधा वेलवणकर ताई, शाहीर अंकुश गुरव यांची आमची कोचरीतून मंडळी आलेली आहे, शशिकांत मांडवे आणि आमचा घराण्याचा आधारस्तंभ शाहीर तुषार पंधरे, नामवंत मंडळी आले, सर्वांना मानाचा मुजरा. आणि आता राहिलं आमचं सप्तस्वरांचं राजेश निकाम माऊली. मला काय काय बोलले, विकासजी लांबोरे मध्ये बोलले, एवढं काही बसलं पण ठीक आहे, वाट आहे वाट आहे. घरात तसं काय कोण विचारेल नाही मला, हेच कोण काय कोण विचारतं, आपलं बरं वाटतं म्हणून आपलं वाऱ्या घ्यायच्या. मोठे मोठ्या गार केलं म्हणतात, गंमत वगैरे लांब काय. आमचं राजेश बुवा उभं जास्त किंमत मध्ये, बुवा किती जीएसटी लागली तुम्हाला, जास्त किंमत मध्ये किती लागली, 1.25 रुपये की 1.5 रुपये जास्त म्हणतात, जास्त किंमत मध्ये. गावात आलेत ना, वडापाव खाऊन आले. मानाचा मुजरा आमच्या विजय भुवांना मानाचा मुजरा, सगळ्यांना मुजरा झालेला आहे. आणि आता सुरुवात. यांना म्हणतात की शिवरंजनी राग सोडून तुमच्याकडे काय राग आहे. अरे राग मला लय येतो, वेगळा काय येतो. अरे लाल लाल कलरची वांगडी हा येतो, हा एक येतो. अरे मोठ्या मोठ्या घार गेला गंमत मध्ये, लांबोरे गेला हिंमत मध्ये, राहिला तर राग येतो. आणि तू नदी तो तारो फोटो पण चालसे, तू नदी तो तारो फोटो पण चालसे, तूने फोटो नदी तो फोटो कॉपी पण चालसे. हा एक राग येतो. अरे किती राग देऊ, सामने आ जाओ, किती राग येतो बघा. याला वाडवडील आपला लंगोटी लावून त्यानं पैरेपान केलं, संध्याकाळी नाच केला, प्रश्न उत्तर फोडली, साकी बोलला, छंद बोलला, इथपर्यंत ग्रंथ उपासना आल्या आणि सगळं कवन आलं, पद आलं. अरे हा कर की तुरा सारे का ह्या काय आमचा. अरे शक्तीपुऱ्या ह्या मग बुवाने एकदा यावं, मी जो आला दुसरा मारतो तसाच मारून दाखवावा. बुवानू
आम्ही काय लते मंगेशकरचं काय भाषा आहेत काय? अरे जेवढा जमता तेवढा करायला ना माऊली. मग आता मला व्हायचं मी कधी शीघ्र कोणी स्वतःला म्हटलेलंच नाही. कोण कोण लावतं. आता माझ्याकडे बॅटिंग आहे, तुमच्याकडे बॉलिंग आहे. तुम्ही बॉलिंग करून दाखवा, नाही छक्का मारा तर बघित राहा. मग मला लिहता येतं यार. आणि मी काय म्हणतो, मी लय वाईट गातो काय हो. व्हायचं माझं येतं हो. गाडी मिलियन मध्ये गेली 10-15. मजाक मध्ये सुरुवात करा हवी. किती उरलंय? अरे जो संपलं रे संपलं. या काय तर उद्या आमचं राहुल देशपांडेच्या बाजूला बुवांना बसवा लागणार आहे. झाला होता स्तवन छान गालेला आहे. मुंबादेवरती बुवाने एक नंबर गड पण भारी गालेला आहे. आपलं स्तवन आज इथं एसीत बसलेलं आहे. उद्या प्रत्येक जण कॉर्पोरेटमध्ये जाणार, इन शर्ट करून एसी मध्ये बसणार, कॉम्प्युटरमध्ये डेस्कटॉपवरती इंटरनेटशी जोडून मीटिंग, वर्क फ्रॉम होम कुणाचा असेल, मार्केटिंग मॅनेजर असेल, कोणी इंजिनियर असेल, वकील असेल, गावासनं आम्ही आलेलो शिमग्याची पालखी खांद्यावर घेऊन गणपतीची आरती केली. गुढीला गावात गेला, राखणस गावात गेला आणि वाडीच्या पूजेस गावाला गेला. परंपरा जपणारा दुवा असलेली आमची पिढी आणि तुमची आमची पाठ राखीन ती गावची पांढर, तिच्या करण्याचे धूळ मस्तने होतो. तुम्ही प्रत्येकाने आपली गावदेवीचा गावदेवाचं स्मरण करायचं आहे. मी स्तवन करतोय. देवगो काळी चार गावदेवाशी माझं, गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. गावी मंदिर निरंजन, गावी मंदिर निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. अरे गावी मंदिर निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. गावदेवाशी माझं, गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं. या मंदिर निरंजन, त्याचा उजेड येतो इथं. गावी मंदिर निरंजन,
कसा माझ्या गाव पांढरीवर माझ्या गाव पांढरीवर त्यानं दिलेली साना अंगावरच्या पायरीवर अंगावरच्या पायरीवर अंगावरच्या पायरीवर अंगावरच्या पायरीवर असो कामात व्यापात नाव सदैव तुझं मुखात आलो कामात व्यापात नाव सदैव माझ्या मुखात गावी मंदिर निरंजन याचा उजेड येतो इथं गावी मंदिर निरंजन याचा उजेड येतो इथं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं काय सांगू नवलाई माझ्या गावाचं हे ऋण माझ्या गावाचं हे ऋण माझ्या गावाचं हे ऋण दिलं थंडीत पांघरुण आणि सुखाचं अंतरुण आणि सुखाचं अंतरुण आणि सुखाचं अंतरुण देवा अमृत जल पाणी शिंपडलं संसारात देवा अमृत जल पाणी शिंपडलं संसारात गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं 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 गाव देवाशी माझं गाव देवाशी माझं कसं सांगू अनोकनाथ गाव देवाशी माझं कसं सांगू अनोकनाथ गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं 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 बोल श्री गणपती गजानन राम देवी अखंड हरदासवालीचा अखंड बाबुरंगले घराण्याचा बोल शंकर नारायण गुरव पवन विष गंगाराम प्रभाकर गणपती बाप्पा धन्यवाद. प्रियांशी चेतन मांडवकर राजापूर शाहीर विकास लंबोरे यांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि वेदांत नात्रेसाठी आपल्या घटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद ताई साहेब. त्याचप्रमाणे या ठिकाणी शंभूराजे घराण्यातील गोविंद नामदेव यांचे शिष्य कैलासवासी तुकाराम बुवा माळी यांचे शिष्य वस्ता श्री काशीराम बुवा लाखण अरे वा लाखण बुवा आले व लाखण परिवार हे कार्यक्रमाला हजर आहेत. शाहीर मानाचा मुजरा 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद. गाव माहू आंबेडकरवाडी तालुका मंडणगड यांच्याकडून आपल्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कुमार सूरज संदीप रहाटे यांच्याकडून भुवनसाठी तुऱ्याचा सजलाय साज ही फरमाईश गावातला माणूस विवलीकर. थँक्यू सो मच. वा तुमचा गण भारी आहे.
यार तुमको होत आहे म्हणजे मी काहीच बोलायचं नाही काय सिंगल वारी करू काय जे वाटलं ते बोललं बुवा तुम्ही सगळं आला 1857 पासून एकच मारता बुवा आणि तरी पण तुम्ही मला सांगता यार रागात या बुवा तुमचं ना मी घर न उन्हात बांधली सांगतो पहिलं आपण कुठं लग्नाला गेलो आणि कुणाच्या त्या भराड्याने तुम्ही गळ काढला ना तर आपलं मग तक्रार करून मला मारतो मग आपण म्हणाला काम त्याचं उन्हात घर बांधले आपल्याला लय भारी वाटायचं आणि नंतर कळलं फसवून आली सगळ्यांनी हे घ्यायचंय काय तुऱ्याचा सजला सगळं झांज ढोलकी होते बोलकी डुलती सारे जण अरे झांज ढोलकी होते बोलकी डुलती सारे जण साज संगीत बाज रंगीत आलं भरून मन अरे माझा तुऱ्याचा सजलाय त्यात नाचती अष्टगण माझा तुऱ्याचा सजलाय त्यात नाचती अष्टगण माझा तुऱ्याचा सजलायसा त्यात नाचती अष्टगण माझा तुऱ्याचा सजलायसा त्यात नाचती अष्टगण हो आणि पावसाची म्हणजे पावसासाठी विनवणी केली आहे चांगला विषय पण लास्टला बोलले गणपती बाप्पा पाठव पाऊस वारा आता ह्याच्यात चूक काढली तर मग परत त्यांना त्रास होईल तुम्ही असं मध्ये मध्ये येत जावा सांगतो म्हणजे तर बुवा पाऊस वारा तुम्ही सांगितलं गणपती बाप्पाला पाठवून दे बुवा वारा ऑलरेडी आहे आम्ही घेतो काय मग नाकातनं काय घेतो आम्ही श्वासच घेतो ना बुवा म्हणतात गणपती बाप्पाला वारा पाठव आता तुम्ही म्हणता मी चूक काढतो बुवा मरून मी काय बोलतच नाही तेव्हा पैसे द्यायचे काय एकच ध्यान आमचं झिमान ध्यान आणि पुढचं काय बारीक अक्षर जो मला दिसत नाही बाबल्या भाई याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक बरं झिमन बोल ना की मलाच ना तर बुवा म्हणता गणपती बाप्पा पाऊस वारा पाठव वारा ऑलरेडी आहे जास्त नको घरावरची कौलं बिलं जायची बाकी काय नाही तर बुवा ही चूक नाही चुकलं तर आय माय सॉरी बाबा उगत आता माझं झालंय माराण बोललं ते राग येतो एक तर आमच्या आयोजकांनी दिला टाइम कमी गवळ्यानो माझा गवळी दादा मला हे हसल्या सगळं आठवतं मला हाच राग येतो तर माझा गण बुवा बघा गण छान आहे आदिमाया श्रेष्ठ की शंकर श्रेष्ठ शिव श्रेष्ठ की माया श्रेष्ठ ब्रह्मा श्रेष्ठ की माया श्रेष्ठ हा भेद व काय विषय आणलाय बघा माझं एक गाणं आहे लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन घरात आली पोरगी जन्माला आली नाल्या दिवसाची बाई झाली 7व्या महिन्यात वडभरणी केली कुणी पेढा काढला कुणी बर्फी काढली डिलिव्हरी झाली लक्षात आलं पोरगी झाली फक्त दोघं खुश आई आणि बाबा बाकी होय काय ओके ओके अभिनंदन असं करतात पोरगी झाली वर्षाची झाली पायात पैंजण खड्याचं केलं गोकुळ घराचं झालं गोकुळ पोरगी गेली शाळेत बापसाचा काळीच वाघासारखा पोरगी हळूहळू आली वयात बापसाच्या काळजात चर्रकन झाला अरे आई बाहेरचं जग चांगलं नाही ना आणि मग ती पोरगी हिचं शिशू आपण काढलं त्या बापसानं काढलं आणि मग होतं लग्न आपलं सोन्यासारखी पोरगी कुणाच्या तरी पदरात अशी दिली जाते नुसती अशीच नाही त्या नवऱ्याचं पाय धुवायला लागतात कन्यादान करताना एवढी श्रीमंती वाडवडाला आमच्या पाठवून दिली ती काही 5 नाव स्केल नो मिस्टर डेरे you know actually I am in skill but they have some problems no वो इंग्लिश बोला बघू जरा इंग्लिश बोला बा माझ्यावर मला हा राग येतो मग आता बोला मग हा राग करून टाका बा गावठी माणसाला तुम्ही राग कसला म्हणता या 25 बाऱ्यामध्ये राग येतात म्हणू लागल्या माझ्या शक्तिपुराच्या इतिहासातल्या सगळ्यात बाऱ्या मुंबईला लागल्या 25 माझ्याकडे आयोजकांनी वो जरा
सारेगम करून दाखवा, यमन मारून दाखवा, तरच बारी फिश करतो. अहो कुणी काय नाही चाललं, तुम्ही फक्त या. मी आलो. नॉन सेन्स. इंग्लिश बरोबर इंग्लिश हे तो रात काढेल मी ह्याच्यात. आम्ही गिव्ह मी ब्लॅक आईस प्लीज. वाजवा लेख तुळस वंदना. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन. कलगीवात समयीची तुरा धूप आरतीचा. विजय बुवा लक्ष द्या. कलगीवात समयीची तुरा धूप आरतीचा, भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा. भेद विसरून पूजून दावा गणमालक या धरतीचा. कलगीवात समयीची तुरा धूप आरतीचा, कलगीवात समयीची तुरा धूप आरतीचा, भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. 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 करुण सुचिर भूतांगोळी, कलगी उजळे गंधा गोळी, तुरा बिरा गुलाल होतो कलगीदाराची रांगोळी. कलगीदाराची रांगोळी, कलगीदाराची रांगोळी. तुरा प्रकाशमय तो दिवा, तो दाखला हो कीर्तीचा. तुरा प्रकाशमय तो दिवा, दाखला हो कीर्तीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. 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 एक कडवा, एक मोकळा, एक अंतरा बुवा. त्याच्या पुढे अजून आहे. कलगी काकडी हिरवी गार, तुराची बूड रुबाबदार, झाली सेवा मानून गोड, हेच भक्तीच या सार. कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा. कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. 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 कलगीवात समयीची तुरा धूप आरतीचा. कलगीवात समयीची तुरा धूप आरतीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. 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 या ठिकाणी शाहीर आपण म्हणतो की आदिमाया श्रेष्ठ, तो ब्रह्माश्रेष्ठ, आत्माश्रेष्ठ. या ठिकाणी मी दोघांची म्हणजे ह्या दोघांशिवाय आत्मा म्हणजे काय, आतला आत्माराम, आपण त्याला सोल म्हणतो. आणि ही बॉडी, हे शरीर, ही माया, ही शक्ती. आता जर आत्माराम सोडून गेला, तुरेवाला सोडून गेला, शक्तीने विचारतोय कोण?
आणि ह्या आत्मारायांच्या भोवती ही जर शक्ती, हे शरीर जर सोडून गेलं तर ते आत्म्याला विचारतोय कोण? म्हणून हा वाद मी इथं सोडवलेला आहे. त्याच्यानंतर बुवांची आली गवळण. बुवा म्हणतात बरोबर, हाय काळा पण म्हणतात दिलवाला. यू आर राईट, यू आर करेक्ट, यू आर करेक्ट. नाव यू आर नॉट नॉन सेन्स, नाव यू आर करेक्ट. बरोबर ओळखलं होतं मी. असाच आहे, जशी माझी आधी माहिती आहे तसा मी मागण्या जातो. तरच म्हणतो अरे लाल लाल कलरची वांगडी. एवढा प्रेमळ तुरेवाला कधी बघितला होता? अरे लय गुणाचा आहे, पण तुझ्यावर माझं प्रेम आहे. पण बाजूवाले आहेत ना काय काय, माझी दुसरी आहेत जे सिनियर आहेत राधा, ती पण माझीच आहे. पण एक मंदा नावाची जी आहे गवळण ना, ती गडबड करते. बुवा एक साथ नमस्ते, मला सगळं समजते. बुवांचं घर बांधूया उन्हात. मला म्हणतात लांब काय राजेश बुवा खडा की जास्त किंमत मध्ये. अरे बैल काय आणलाय काय जास्त किमतीचा काय? काय गाय इकायला आले जास्त किमतीची? त्या बाजार वाटतो बैलांचा बुवा. अगं ये माझं काळी 5, आय वॉन्ट ब्लॅक 5. आला परत आला. खूप सारं शुभेच्छा, थँक्यू सो मच. हे बक्षीस नंतर एकत्र. तुझं नाव काय? एक नंबर, कॉन्फिडन्स बघा. अगं मंदा बंद कर धंदा, बिन कामाचं उडायचं ना. थाट करून मथुरेच्या बाजारला चाललेले आहे. पण ते नमान्या का ना मग गया नको तुमच्या माझ्या जो अंगात भरतात. आणि म्हणजे नंतर अहो घरात बसून कमेंट या शक्यतो वाटोळ केल्या. 4 वर्षात 4 प्रश्न फोडले, 4 वर्षात 8 प्रश्न फोडले. तर नाही कोण म्हणे त्या बायकांचा बाजार बंद केला तर कोण म्हणत नाही. अरे हाऊसफुल बोर्ड काय माझ्यामुळे एकट्यामुळे आमच्या बुवांमुळे पण आहेत, ह्या कोण म्हणत नाही. आज कलगीतुऱ्याकडे परत प्रेक्षकाला ह्या कोण म्हणत नाही. नको नको आयुष्य बुवा मला काय तर बोलायचं नाही. प्लीज प्लीज राजूभाई. माझ्या आवडीचा शक्तीवाला, माझ्या जीवाचा शक्तीवाला आज त्यांच्यासमोर आज तुम्हाला आयोजित केलेला आज कलगीतुरा हौसमोठ्या शोमध्ये सादर करणारा माझी पवित्र कलगीतुरा, माझी पवित्र कलगीतुरा. ही जर माझी माय असेल तर नमन माझी मावशी आहे. आणि त्या जर एकाच नांदत असतील तर प्रॉब्लेम कसला. हे पोरेनो हे ऐका तरी. हो किती मिनिट आहे माझ्याकडं? सोपली हा किती मिनिट आहे? घड्याळ सगळी बंद करून ठेवा. बोना सांगायचं बरं. नमान सगळ्यांनी केला ना भाऊ. आमचं घराटे बुवा पण आले, त्याने पण केला नाही. राजेश बुवानी पण केला नाही. एकदा शपथ यावा, शपथ आई शपथ. आमचं ऋषी बुवानी केलं, आमचं झिमन बुवानी केलं, आमच्या संजय जोशी बुवानी केला, आमच्या सचिन धुमक बुवानी केला. प्रॉब्लेम सिर्फ मेरे को आहे. याला काय अर्थ आहे यार? तुमच्यातच आहे मी हे पण सगळं बघतो ना यार. गणपीठ बघा ना माझे परमार्थाचे आहेत, आत्मारामाचे गण आहेत. मी अभ्यास करतो व्हायचा हे पण बघा ना यार. एकाच गोष्टीवर काय तुम्ही असं पोट ठेवून राहता. बुवा एक शांत वाजते. तिवरे बेडेगावचे सदाशिव गोरुले माऊली यांचे नातू सोहम संदेश गोरुले आता आले होते. 211 रुपये. प्रशांत जोगळे 100 रुपये गणासाठी, थँक्यू सो मच. साई रत्न भजन मंडळ वडाळा यांच्याकडून ढोलकीपटू सिद्धांत बारगोडे यांच्यासाठी 200 रुपये. यांना देऊ नका ते पैसे, मला द्या. अभिजित चौगले 201 रुपये. बुवा नमन झालं पाहिजे. मी काय नमन करणार नाही बुवा. ओझरवाडी क्रिकेट क्लब शंभवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला शनिवारी 27 तारखेला आहे. ह्या शनिवारी आहे. आमचं बुवांसोबतच आहे. कृपया यावं सगळ्यांनी. आगय मंदा आगय मंदा बंद कर धांदा, बिनकामाचं उडायचं नाही. अरे किती मिरवल्या शकण्या तरी तुला
मारुती सांगे सत्व तत्वाचा वाद तत्वाचा वाद तत्वाचा वाद केलाय बाजार बंद करता काय त्याचा नाद करता काय त्याचा नाद करता काय त्याचा नाद मिटवून भांड लपवून तोंड चोरी तू लढायचं ना मिटवून भांड लपवून तोंड चोरी तू लढायचं ना किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हा किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हा किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचा हाय किती मिरवल्या शेकण्या तरी तुला पाया पडायचा हाय जरा पुढं करू दे. या ठिकाणी बोवांची गवळण आहे बोवा मी जे बोललो तुम्ही म्हणत ना कमरेच्या खालचा नाही कमरेच्या वरचा नाही आज तुम्ही बरोबर भोंबिवला राहिला बरोबर भोंबिवर आहात तुम्ही खूप छान गवळण मला फार आवडली पण माझ्याकडे ती लेखणी नव्हती म्हणून मला हे बोलावं लागेल बोवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे का थँक्यू आपली दोस्त सुंदर आहे हे असं टोपीत ठेवू नका लोक म्हणतात करणी करू नका नाही शक्य दुसरा मला ठेवतो ना तो इन द टोपी पुडी पुडी नाही सॉरी नाही थँक्यू प्रेमासाठी थँक्यू तर गोवा संत एकनाथ महाराजांचे शिष्य संत गावबा अथवा गावबा महाराज याने सूर्यनारायणाची भक्ती करताना हातात बांगड्या आणि पिवळी साडीचोळी नेसून स्त्री रूप धारण केलं होतं त्याने संपूर्ण तन्मयतेने व भक्तिभावाने स्वतःला स्त्री मानून सूर्यदेवाशी विवाह केला होता अशी आख्यायिका आहे गोवा उत्तर देतोय मी गावबा महाराज हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि तुम्ही म्हणताय ना ते प्रश्नाचं उत्तर आणि त्याचंच ग्रंथ आहे तर यांच्या गावबा महाराज नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे आपण त्याला ग्रंथ म्हणू ते देखील उपलब्ध आहे आता कसं मानायचं की नाही मानायचं तुम्ही बघा माझा प्रश्न तोच आहे की जो नांगरी बळीराजा आहे आपला शेतकरी आहे तो शेतावर जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेभोवती आकडी भोवती असेल तोपर्यंत त्याच्या कुठल्याच गोष्टीवरती अरिष्ट येणार नाही हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं एक शेवटचं पद घेतो एका अंतऱ्याचं एका मुकड्याचं बरोबर एक लक्षात घ्या थोडंसं बसा 2 मिनिटात माझी संबोधन आपण म्हणतो की हे जग असं चाललंय तसं चाललंय पण एक सिरियस मॅटर काय झालं सांगू घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलंय आपल्या आईशी बापसाचं असलं काय नव्हतं आपल्या आईशी बापसानं कधी व्हॅलेंटाईन डे साजरा नाही केला कधी आय लव्ह यू नाही बोलले एकमेकाला कधी ॲनिव्हर्सरीचा केक नाही कापला एकमेकावर फक्त चिडत म्हातारा असा करतो म्हातारा तसा करतो पण जरा कुठं म्हाताऱ्याचं पाय दुखायला लागलं पोटातनं या घ्यायला लागलं म्हातारीचं कालवा होते रात्रीची कुठं बाम काय लावील गरम पाणी काय शेकील लगेच पोरीला फोन करेल काय बापूस काय असाच करतो बाई जरा बघ नाही डॉक्टराकडे ये ना केअरिंग काळजी त्यांच्या मनात कधी विचार नाही आला त्याला आपण सोडून गेलं पाहिजे किती श्रीमंत आहे ना आणि आपण त्यांची पोरं आज कॉर्पोरेटमध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे इगो आला आपल्यामध्ये आय एम ऑल्सो अर्निंग पर्सन आय एम ऑल्सो अर्निंग वुमन मी कमवते मी खाते मला काय गरज आहे याची हा जो विचार आला ना हा इगो आला म्हणून काय आणि त्याच्यामुळे आलं पण बायानो जेव्हा पाय दुखायचं सुरू होतील डायबिटीस सुरू होईल कमरकडनं या घेतील बीपीचं होईल काय न बायनो तेव्हा समजेल येडावाकडा माझा होता पण माझाच होता कारण तरुण असाल तोपर्यंत कोणतरी खांदा द्यायला येईल जसं वय जाईल ना खांदा सटकून जाईल आपलं ते आपलं आहे जपात आहे एक शेवटचं गाणं म्हणतोय मला हा राग येतो जय घोष येती कानी पालखी सजली मंदिरावानी जय घोष येती कानी पालखी सजली मंदिरावानी
देवाची गाडी ही चाल आहे, माझीच चाल आहे. काय म्हणतोय? नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, सरते शेवटीचा धार. नका समजू ओझे भार, सरते शेवटीचा धार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, सत्य शेवटचा आधार. नका समजू ओझे भार, सत्य शेवटचा आधार. जपा सोन्याचा संसार. असे बोलू. माझे 45 मिनिटाची बारी संपवतोय. गोड मारून घ्या. आज जरा पळायचं होतं, कारण मुंबईच्या इतिहासातली सगळ्यात शॉर्टकट बारी होती 45 मिनिटातली. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. आजी कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगीतुऱ्याचा जो महामुकाबला झाला आणि या महामुकाबल्यामध्ये आम्ही तुरे